नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका अनालायसिसच्या व्हिडिओमध्ये. गोल्डच्या ट्रेडचा आपण अनालायसिस करूया. आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण आज आहे 1 ऑक्टोबर. तर 1 ऑक्टोबर पासून आपण नवीन काय चालू करणार आहे, एकदम सिंपल फंड आहे. आजपासून आपण डेलीचे जे ट्रेड बनणार आहेत त्या सगळ्याचे अनालायसिस करणार आहे. म्हणजे गोल्डन ग्रुपवरती जेवढे काही ट्रेड आपण प्लेस करतोय तुमच्या सगळ्यांसमोर लाईव्ह मध्ये, त्या सगळ्या ट्रेडचा आपण काय करणार आहे, एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे. आजचा आपण पहिला ट्रेड बघूया. 10:30 ला आपली एंट्री आपण आज बनवली होती. ठीक आहे. 10:30 नंतर 5 मिनिटाची 15 मिनिटा टाइम फ्रेम लावली आपण बहुतेक. चला 5 मिनिटात जाऊया. बघा, मी पहिली गोष्ट गोल्ड ग्रुपवरती पूर्ण कोर्स दिलेला आहे. तो कोर्स आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. कोर्स जर बघितला नसेल तर भाईसाहेब मी नाही काय करू शकत, तर ती तुमची चूक आहे. ठीक आहे. आणि या काच कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट पण इथं हिट झालेलं होतं. हे बघा, मार्केट कुठं आहे, ऑल टाइम हायला आपल्या सगळ्याला माहिती आहे, काय नवीन नाहीये. ज्या लेवल मी ग्रुपवरती टाकले त्या लेवल आता इथं ड्रॉ नाही आहेत, सगळं मी डिलीट करून टाकलेत. एंट्री आपण बनवली होती, हे बघा इथं ह्या कॅन्डलच्या एंडिंगला इथं एंट्री बनवली होती. स्कॅल्पिंगचा हा आपला ट्रेड होता. 1 शॉर्ट मध्ये टार्गेट मार्क इथं आपण एसएल लावला होता आणि आपलं हे वालं टार्गेट होतं. ठीक आहे. 1:2 आसपासचा हा आपला ट्रेड होता. तर एकदम सिंपल काय लॉजिक लावलं होतं बघा. थोडा लेवल ड्रॉ करून समजवतो, म्हणजे समजवायला सोपं जाईल. मी आता गोल्डमध्ये थोडे ऍडव्हान्स नॉलेज लावतोय ऍज इट इज, जसं कोर्समध्ये तसं. तर ते तुम्हाला एक्सपिरियन्स येऊन जाईल. मी म्हणत नाही की काय वेगळं लावतोय, पण एक्सपिरियन्स ते येऊन जाईल. आता सिंपल काय झालंय बघा, मार्केटमध्ये तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत असेल बघा, असा वाला. ठीक आहे. हेड अँड शोल्डरचे एसएल कुठं असणार आहेत, सिंपल ह्या स्विंगच्या वरती. ही तर एक मोठी कॅन्डल आहे, ह्याच्यावरती पण रिटेलरचे एसएल असणार आहेत. माझा एक सिंपल काय फंडा होता, ही ज्या वेळेस रेजिस्टन्स लेवल निघल त्यावेळेस मार्केट एक स्पाइक करेल मोठा, असं प्रेडिक्शन होतं माझं. ठीक आहे. ह्या प्रेडिक्शनच्या हिशोबावर आपण इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली होती. का हेड अँड शोल्डर जे एसएल होते, रिटेलरचे एसएल कटणार होते, मार्केट स्पाइक मध्ये मुवमेंट करणार होते. एंट्री प्लॅन करायची होती हिथं. ठीक आहे. ही एंट्री मिस झाली आपली, थोडंसं इथं काम होतं. त्यानंतर अपसाईडला मुवमेंट आलं मार्केटमध्ये, आपण चांगली इथं बुकिंग करून घेतली. आणि जसं बुक करायला सांगितलं तसं मार्केटनं तिथून रिव्हर्सल दिलं. नो मॅटर्स, घेणं देणं नाही. त्याच्यानंतर एक ट्रेड घेतला होता आपण ऑब्झर्व ओनली वाला. ऑब्झर्व ओनली वाला ट्रेड हा वाला, एक सेकंद हा, आपण काय करूया, प्रॉपर लेवल ड्रॉ करायला पाहिजे, त्याच्याशिवाय काय आपल्याला मजा येणार नाहीये ट्रेडमध्ये. हा झोन आपण ड्रॉ केला होता. ठीक आहे. हा झोन आपण ड्रॉ केला आणि एंट्री कुठं बनवली होती, हे बघा इथं आपण ही एंट्री प्लॅन केलेली होती ह्या हॅमरच्या वरती. मी ऑल टाइम हायला जास्त काही क्रिटिकल नॉलेज लावत नाही. ऑल टाइम हायला क्रिटिकल नॉलेज अजिबात लावत नाही. तुम्हाला वाटत असेल की काय स्ट्रॅटेजी आहे का, काय बघा, मी काय परफेक्ट सिंपल नॉलेज लावलंय. इथून सेलिंग आलेले, इथून सेलिंग आलेले, बरोबर, सेलिंग आणि इथं हॅमर बनते. रिटेलर सेल करणार आहे 100% 500% सेल्स करणार आहेत. रेजिस्टन्सला अशा हॅमर बनल्यावर रिटेलर सेल करतात. त्याच्यावर निघताना स्पाइक मध्ये मार्केट अपसाइड मुवमेंट करणार, आणि झालं पण तसं. पण एक घाबरवण्यासाठी मुवमेंट आले बघा. बऱ्यापैकी आपल्यासारखी जी लोक आहेत ना, ती ह्या मोठ्या रेड कॅन्डलला बघून घाबरून पळून जातात. सिंपल होल्ड केला, हे बघा किती आणि किती सिंपल ट्रेड आणि सिंपल ट्रेड बनलेला आहे. आता तुम्ही म्हणताल मग सर लिक्विडिटीवरचा बनलेला ट्रेड सांगा एखादा, असलं काय सांगताय. आता लिक्विडिटी तर तुम्ही बघायला गेलं, लिक्विडिटी कुठं आहे, हे बघा हा वाला स्विंग आहे. ठीक आहे. हा वाला स्विंग आहे. एक सिंपल फंडा लक्षात ठेवा, ही वाली लिक्विडिटी. ठीक आहे. ही पण लिक्विडिटी होती. ह्या लिक्विडिटीने घेतल्यानंतर हायर हाय बनलाय का कुठं, त्यामुळे इथे एंट्री प्लॅन होते का, नाही. म्हणून आपण काय केलं, ह्या लिक्विडिटीला बघितलं. ही लिक्विडिटी इथं हंट झाली. हायर हाय कुठं बनला, हे बघा इथून इथं हायर हाय बनला. ठीक आहे. हायर हाय बनला, त्यानंतर काय बघणार आपण, रिट्रेसमेंटसाठी वाट. रिट्रेसमेंट आली, ही मोठी रेड कॅन्डल रिट्रेसमेंट आली, इनकल्पिंग पॅटर्न बनला. ह्याच्यावरती बाय डायरेक्ट एंट्री मारू शकतो. एसएल थोडा मोठा आहे. ठीक आहे. पण जे प्रेडिक्शन आहे ते असंच आहे. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला एक लिक्विडिटी वाला एक सिंपल फंडा दाखवतो या खाली, हे बघा. आता एवढं सगळं मार्केटमध्ये जे अपसाइड मुवमेंट चालू होतं, हे एवढा मोठा फॉल आला. ही जी मुवमेंट आहे ही तर बघा, ही लास्ट लिक्विडिटी. ठीक आहे. ही वाली लिक्विडिटी आपण काय बघायचं, लिक्विडिटी नंतर हायर हाय बनला पाहिजे. इथं ज्या ह्या लिक्विडिटी घेतल्यात, ही वाली असेल, ही वाली असेल, ह्या लिक्विडिटी घेतल्यानंतर हायर हाय बनलाय का कुठे, हायर हाय बनलाय का, नाही. ही जी लास्ट लिक्विडिटी होती ही लिक्विडिटी घेतली, त्याच्यानंतर मग हायर हाय बनला, बरोबर. हायर हाय बनला, मग रिट्रेसमेंट आलं बघा, मगच ट्रेंड चेंज झाला. म्हणजे ट्रेंड कधी चेंज झाला, लिक्विडिटी नंतर हायर हाय बनल्यानंतर ट्रेंड चेंज झाला, ना की बिना लिक्विडिटी घेता डायरेक्ट हायर हाय बनला का, नाही. किंवा इथली लिक्विडिटी घेऊन हायर हाय बनला होता का, नाही. त्यामुळे इथे कुठे ट्रेंड चेंज झाला होता, ट्रेंड इथून चेंज झाला एक्झॅक्टली परफेक्ट. आणि तुम्ही जर बघायला गेला, झूम करून नीट बघा, तुम्ही तुमच्या चार्टमध्ये बघा. मी गोल्डला का असं तुम्हाला वर सांगतो माहिती आहे, वर नाही सांगत. ही गोष्ट अशी आहे की ते स्वतःला जमलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या आतून तो फील येत नाहीये ना ट्रेड करायला, तोपर्यंत इथं कोण काय करू शकत नाही. जसं बघा, आता तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, हायर हाय बनाय कुठं चालू झालाय, इथून इथं.
हिथं हायर हाय म्हणला, हे नंतर फक्त रिट्रेसमेंट शोधायचे. तुम्ही फिब लावा, फिबनं रिट्रेसमेंटला येऊ द्या 618 पर्यंत, त्यानंतर हॅमर बघा, परत इनगल्पिंग बघा, असं करा ना. असं वालं एखादं रिजेक्शन वाली कॅन्डल बघा. म्हणजे स्ट्रॅटेजी काय बनवायचे बाबा, मी तुम्हाला ते सांगतो. स्ट्रॅटेजी काय बनवायचे, तर लिक्विडिटी नंतर हायर हाय, त्यानंतर इनगल्पिंग जे बघायचं ते बघा. त्यानंतर ही बघा इनगल्पिंग इथं, हा बघा हॅमर इथं. तुम्ही बघा ना रिट्रेसमेंट काय बनलंय नेमकं इथं बघा. इथून आले रिट्रेसमेंट, इथं काय बनलंय, हॅमर बनलेला आहे. इथं काय, हे नॉर्मल कॅन्डल आहे. बघा तुम्ही हॅमर बनला बघा, इथं एक हॅमर बनलेला आहे, अपसाइड मुवमेंट आलेला. म्हणजे आपल्याला लिक्विडिटी एकदा समजायला लागली, लिक्विडिटी घेतलेली, समजली की संपला विषय. आपल्या टप्प्यात आहे मार्केट, आणि हायर हाय मारत सेल 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 रिटेलर करतायत, मार्केट अपसाइडला पळतंय. त्यामुळे सेलच्या पोझिशन थोड्याशा अवॉइड करा. ठीक आहे. आता डेली जे ट्रेड होतील त्याचं सगळ्या ट्रेडच्या अनालिसिसचे व्हिडिओ युट्यूबला येतील, त्यामुळे युट्यूब चॅनलवरती आपल्या जॉईन होऊन जावा तुम्ही. ठीक आहे. आणि आता सध्या जर एक्सनेचे रजिस्ट्रेशन बंद आहे, त्याचा एक लय प्रॉब्लेम मला मेसेज करतात, एक्सनेचं हे झालं, एक्सने चालू एक्सएम आहे, एक्सएमलाच तुम्ही यूज करू शकता. बघा माझ्या तरी तेच बेस्ट राहील तुम्हाला, बोनस पण आहे तिथं, कारण दुसऱ्याचं रजिस्ट्रेशन कोणतंही ओपन नाहीये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला सिरीज आवडणार आहे की नाही सांगा, महिनाभर कंटिन्यू बघणार आहे की नाही सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.